ज्येष्ठ पत्रकार तुषार भद्रे या ठिकाणी आलेले आहे. सगळ्यांचे मार्गदर्शन ते करायला इथं उपस्थित आहेत. याबद्दल त्यांचं सर्व किरकोळ असे आज अत्यंत चांगला दिवस आहे. चांगला याच्याकरता कारण लोकांपुढं सत्य परिस्थिती मांडण्याचा काम जर कोण करत असतील तर ते पत्रकार करत असतील. मग प्रिंट मीडिया असू दे, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा तुमचं सोशल मीडिया, पण हे आजचा दिवस एवढा महत्त्वाचा आहे कारण की आज पत्रकार दिन आहे आणि या पत्रकार दिनानिमित्त आज जे मनापासून सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांची जी अनेक वर्षापासूनची जी मागणी होती की आमचं एक भव्य दिव्य असं एक पत्रकार भवन व्हावं, ते आज पूर्ण झालेलं आहे. 1, 2 नाही तर 4 मजली आहे, जेणेकरून त्याच्यात माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचं तर निश्चितपणे संपूर्ण प्रसार संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर आणि इंटरनॅशनल लेवलला होईलच. त्याचबरोबर आज एक सगळ्यांना या ठिकाणी सर्व पत्रकार किंवा सगळ्या मीडियाला या ठिकाणी येऊन त्यांचं विचारची देवाणघेवाण करण्याचं एक ठिकाण आज उपलब्ध झालं. लवकरच आम्ही म्हणजे संपूर्ण म्हणजे जे पत्रकार सातारा जिल्ह्यातले त्यांनी दिवस ठरवावा, कोणाला अध्यक्ष म्हणून बोलवायचं. मी एक सुचवलं की ज्येष्ठ जे आत्ता सगळ्यात ज्येष्ठ महाराष्ट्रातले जे पत्रकार असतील त्यांना तो मान देण्यात यावा असं माझी मूळ म्हणजे माझी मनापासून संकल्पना आहे. कारण आपल्याला माहीत आहे की आम्ही जे बोलतो ते ह्या 4 म्हणजे जे खाजगी जे बोलतो ते 4 भिंती किंवा तेवढ्यापुरतं मर्यादित राहतं. आमचे विचार किंवा आमची संकल्पना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सोशल मीडिया आपण करत असतो. त्यामुळं तुमच्या सर्वांची म्हणजे सगळ्या मीडियामध्ये सगळं पत्रकार सगळे आले असते, तुमची फार मोठी जबाबदारी आणि ती तुम्ही सर्वांनी समर्थपणे आजपर्यंत जशी पेलवत आला तशी तुम्ही भविष्यकाळात सुद्धा ते केलं पाहिजे. कारण एखादी संपूर्ण समाजाला एखाद्या चांगल्या दिशेने न्यायचं काम ही जबाबदारी जशी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा नागरिक म्हणून आमची आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमची ह्याच्यामुळे की लोकांना खास करून तरुण वर्ग जो आहे त्यांना एक दिशा देण्याचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं ही त्याच्या मागची प्रामाणिक माझी संकल्पना आहे. आणि फार बरं वाटलं इथं जास्तीत जास्त हायटेक जे म्हणून इक्विपमेंट्स लागतील त्याकरतासुद्धा आपण सगळ्यांनी तुम्ही म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा माझ्यापेक्षा
सगळे आपण सगळे मीडियातले तुम्ही तज्ज्ञ आहात, तुम्ही बसावं, काय करता येईल काय नाही. फक्त हे रूम 4 मजली म्हणजे रूम म्हणून न पाहता त्यातनं भविष्य काळातले पत्रकारितले तर शिक्षण वर्ग चालू करावे. त्यातनं कसं त्यांना ट्रेनिंग देण्यात यावी हे सुद्धा ज्येष्ठ जे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी स्वतःहून म्हणजे एक जबाबदारी म्हणून त्यांनी करावं. एवढेच या प्रसंगी माझी या पद्धतीने इच्छा व्यक्त करतो. आणि अजून काय सांगायचं. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आभार.